हरिओम. मी अमृता वीरा दळवी, वडाळा उपासना केंद्र. मी बापू परिवारात येऊन 16 वर्ष झाली. छोटे मोठे खूप मला अनुभव आलेत बापूंचे. त्यातला एक गेल्या आठवड्यात एक छोटासा पण फार गोड अनुभव मला आला आहे, तो मी तुमच्यासमोर शेअर करते. गेल्या आठवड्यात माझी मैत्रीण दुपारी 3 वाजता मला फोन आला. अगं अमृता, मी येऊ का, जरा गप्पा मारूया. म्हटलं हो ये ना. तर 3 वाजता ती 3:30 वाजता घरी आली. ती 3:30ला घरी आली. आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता आता आपल्या घरी कोण नवीन पाहुणा आला तर आपलं काम असतं पाहुणचार वगैरे करायचं वगैरे. पण माझा असा प्रॉब्लेम होता की त्याच्याही आठवड्यात घरात एवढ्यासारखं काही गोडाधोडाचं आणलं की सारख्या मुंग्या यायच्या, काही गोडाधोडाचं आणलं की सारख्या मुंग्या यायच्या. म्हणून मी घरात काहीच भरलं नव्हतं. आणि त्यावेळी माझ्याकडे बापूंच्या पादुका पण होत्या तिथे. आता म्हटलं ही घरामध्ये आली, हिला फक्त नुसतं चहा पण मी देऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही, मी खाली पण जाऊ शकत नाही तिला सोडून. मला फार टेन्शन आलं होतं. सारखं बापूंच्या पादुकांकडे बघवते, बापू काय करू, बापू काय करू, ही बसली आहे, तिला काय मी देऊ पण शकत नाही. त्या दिवशी मिस्टर घरी होते, पण ते त्यांची बहीण आजारी होती म्हणून चेंबूरला ते तिला भेटायला गेले होते. मला काहीच सुचलं. जवळजवळ ती पाऊण तास बसली होती, पण मी तिला काही दिलं नाही. पाण्याशिवाय मी तिला काहीच दिलं नाही. कारण मी तिला मुंग्यांचा प्रॉब्लेम सांगितला तर तिला काय तो पटणार नाही, म्हणून मी काय बोलली नाही. तर काय करू, इतक्यात मग मिस्टरांचा फोन आला. तर मी मिस्टरांना माझ्या चांगली एक सवय आहे, कोणाकडे कधीही कुठे गेलं ते हात हलवत घरी यायचं, कधीही काय वस्तू कुठल्या घेऊन येणार नाही. तर मी मिस्टरांना फोन केला की कुठे आहे म्हणून. मी बाहेर आहे म्हणून, मी आता खूप दमलो आहे, मी आता थोड्या वेळाने येणार. मग मी घाबरून त्यांना काय बोलली पण नाही की काहीतरी घेऊन ये बाहेरून, मैत्रीण आली आहे म्हणून. तर मी म्हटलं ओके. आणि थोड्या वेळ मग अर्धा पाऊण तास असं आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी बापूंकडे सारखी होती, बापू काय करू, बापू काय करू, काही सुचत नव्हतं. आणि त्याच्यानंतर तिची जाण्याची वेळ आली, घरी जाण्याची वेळ. ती जायच्या आधी 10-15 मिनिटांनी मिस्टर घरी आले. मिस्टर घरी आले, त्यांच्या हातात एक पिवळी पिशवी होती. मी म्हटलं काय आलात, मला वाटलं तांदूळ वगैरे काहीतरी असं घेऊन आले असतील. त्यांनी माझ्या हातात पिशवी दिली, हे घे. मी म्हटलं काय आहे, तुला ना ताईने खाऊ दिलं आहे. म्हटलं खाऊ दिलं आहे, तू तर कधी काय घेऊन येत नाही ना हात. सारखं मी बापूंकडे बघती, बापू बघ बघ. आणि बापूंनी सोय केली, पिशवीत बघते ते छान छान खाऊ होता, मस्त बापूंनी पाठवलेला. काहीच नव्हतं आणि घरात मुंग्या होत्या म्हणून मी काहीच करू शकत नाही. मग त्या प्रसादाने मग मी बापूंपुढे तो प्रसाद ठेवला आणि तिचा पाहुणचार झाला. असे छोटे छोटे गोड अनुभव माझ्याकडे खूप आहे. आणि तो बापूंनी त्यावेळी माझी लाज राखली अंबदने.